श्री स्वामी समर्थ. रक्षाबंधन म्हणजे फक्त भावाच्या हातावर राखी बांधण्याचा सण नाही, हा भाऊ बहिणीच्या प्रेमाचा आणि एकमेकांच्या सुखासाठी प्रार्थना करण्याचा दिवस आहे. अनेक ठिकाणी रक्षाबंधनाच्या दिवशी एक सुंदर गोष्ट नक्की केल्या जाते. आपल्या भावाला राखी बांधण्याआधी आपल्या देवांना राखी अर्पण केला जातो. कारण आपले रक्षण करणारे देवच आहेत. भगवान श्रीकृष्ण असोत, भगवान महादेव असो, श्री स्वामी समर्थ महाराज असोत, श्री गणेश असोत किंवा आपले कुलदैवत असो, देवाला राखी अर्पण करून त्यांच्या चरणी आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठी प्रार्थना करावी. यावर्षी रक्षाबंधन शुक्रवार 28 ऑगस्ट 2026 रोजी आहे. श्रावण पौर्णिमा 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9:08 सुरू होऊन 28 ऑगस्ट रोजी सकाळी 9:48 संपणार आहे. त्यामुळे रक्षाबंधन 28 ऑगस्ट रोजीच आपल्याला साजरे करायचे आहे. राखी बांधण्यासाठी सकाळची शुभ वेळ दिली आहे. महाराष्ट्रातील शहरानुसार वेळेत काही मिनिटांचा फरक होऊ शकतो. त्यामुळे शक्य असल्यास शुभ वेळेत राखी बांधावी. काही कारणाने त्या वेळेत शक्य झाले नाही तर आपण दिवसभरामध्ये केव्हाही राखी बांधू शकतो. 28 ऑगस्टला रक्षाबंधन साजरे करता येते. भद्रा ही सकाळी सूर्य उदयाच्या आधीच संपणार आहे. त्यामुळे दिवसभरात आपण रक्षाबंधन केव्हाही साजरे करू शकतो. या दिवशी सकाळी उठून घर स्वच्छ करावे, स्नान करावे, स्वच्छ कपडे घालावे, देवघर स्वच्छ करून दिवा लावावा, आपल्या घरच्या देवाची पूजा करावी, फुले, हळद, कुंकू, अक्षदा आणि नैवेद्य अर्पण करावा आणि त्यानंतर देवाला राखी अर्पण करावी. भगवान श्रीकृष्णाला राखी बांधायची असेल तर श्रीकृष्णाला चंदनाचा टिळा लावावा, तुळशीपत्र, फुले अर्पण करावी, गोड नैवेद्य दाखवावा आणि प्रेमाने राखी अर्पण करावी. मनात म्हणावे, हे श्रीकृष्णा, माझ्या कुटुंबाचे रक्षण करा, आमच्या घरातील सर्व संकटे दूर करा आणि आमच्यावर तुमची कृपा सदैव राहू द्या. श्रीकृष्णाच्या हाताला राखी बांधली तर खूप सुंदर. महादेवांना राखी अर्पण करायची असेल तर आधी शिवलिंगावर स्वच्छ पाणी अर्पण करा, बेलपत्र अर्पण करा, फुले अर्पण करा, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत राखी देवाच्या चरणी किंवा पूजेच्या ठिकाणी शिवलिंगावरती थेट राखी अर्पण करू शकता. श्री स्वामी समर्थ महाराजांना राखी अर्पण करायची असेल तर स्वामींच्या फोटो समोर दिवा लावावा, फुले नैवेद्य अर्पण करावी, राखी स्वामींच्या चरणी ठेवावी आणि म्हणावे, माझे स्वामी, कुटुंबाचे रक्षण करा, आमच्यावर तुमची कृपा सदैव असू द्या, संकटाच्या वेळी आम्हाला आधार द्या आणि आमची रक्षण करा, आम्हाला योग्य मार्ग दाखवा. त्यानंतर श्री स्वामी समर्थ या नामाचा आपल्याला जप करायचा आहे. श्री गणेशाला सुद्धा त्याच पद्धतीने राखी बांधायची आहे. राखी अर्पण करून गोड नैवेद्य दाखवायचा आहे. दिवा, फुले, गोड नैवेद्य हा दाखवावा. गणरायाला आमच्या घरातील सर्व विघ्ने दूर करा, आमच्या कुटुंबाचे रक्षण करा अशी प्रार्थना करायची आहे. आपल्या घरचे जे कुलदेविता आहे त्यांना ते असतील तर त्यांना आपल्याला राखी अर्पण करायची आहे. देवाला राखी बांधताना मुख्य भावना हीच असली पाहिजे की देव आमचे रक्षण करतात आणि आज प्रेमाने देवाचे आभार मानत आहेत. यानंतर भावाला राखी बांधण्यासाठी ताट तयार करावे. ताटामध्ये राखी, कुंकू, अक्षदा, फुले, दिवा आणि मिठाई ठेवावी. भावाला प्रेमाने ओवाळावे, कपाळावर टिळा लावावा, अक्षवण करावे, अक्षदा लावाव्यात आणि त्यांच्या उजव्या हाताला राखी बांधावी. भावाची नजर सुद्धा या दिवशी तुम्ही काढू शकता. राखी बांधताना बहिणीने आपल्या भावासाठी मनापासून प्रार्थना करावी. मंत्र म्हणावा की माझ्या भावाचे रक्षण करा देवा, माझ्या भावाला उत्तम आरोग्य मिळू दे, त्यांच्या आयुष्यात सुख, शांती, यश राहू दे, त्यांच्यावर कोणतेही संकट येऊ नये अशी मनोभावे आणि देवाची कृपा त्यांच्यावर सदैव राहू द्या अशी देवाकडे प्रार्थना करायची आहे. यानंतर भावाने बहिणीला मिठाई भरवावी आणि प्रेमाने थेट द्यावी. बहिणीने भावाला सुद्धा मिठाई द्यावी, कारण रक्षाबंधनात भेटवस्तूपेक्षा प्रेमाला जास्त महत्व आहे. मंडळी, राखीच्या या सणामागे भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदीची एक अतिशय सुंदर कथा सांगितली जाते. एकदा भगवान श्रीकृष्णाच्या हाताला जखम झाली आणि त्यांच्या हातातून रक्त येऊ लागले. हे पाहून द्रौपदीला खूप वाईट वाटले. तिने काहीही विचार न करता आपल्या साडीचा पदर फाडला आणि श्रीकृष्णाच्या हाताला बांधला. द्रौपदीने श्रीकृष्णाकडून काहीही मागितले नव्हते. तिने फक्त प्रेमाने मदत केली होती. पण भगवान श्रीकृष्णांनी तिचे हे प्रेम लक्षात ठेवले.
पुढे द्रौपदीवर संकट आले तेव्हा श्रीकृष्ण तिच्या रक्षणासाठी उभे राहिले, अशी धार्मिक कथा सांगितली जाते. म्हणूनच या कथेतून आपल्याला एक सुंदर गोष्ट समजते. आपण कोणासाठी केलेले प्रेम आणि छोटीशी मदत सुद्धा देव विसरत नाहीत. राखीचा धागा छोटा असतो, पण त्यामागची भावना खूप मोठी असते. रक्षाबंधनासाठी संबंधित इंद्र आणि इंद्राणीची कथाही सांगितली जाते. देव आणि असुर यांच्यात युद्ध सुरू असताना इंद्र संकटात होते. त्यावेळी इंद्राणीने पवित्र रक्षासूत्र तयार करून इंद्राच्या हाताला बांधले, अशी धार्मिक कथा आहे. या रक्षासूत्रामुळे इंद्राचे रक्षण झाले आणि म्हणून रक्षासूत्र हे संरक्षणाचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच रक्षाबंधनाच्या दिवशी देवाला राखी अर्पण करण्यामागेही सुंदर भावना आहे. देव आमचे रक्षण करतात आणि आम्ही देवाच्या चरणी प्रेमाने रक्षासूत्र अर्पण करतो. या दिवशी भगवान श्रीकृष्णासाठी ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणू शकता. महादेवांसाठी ओम नमः शिवाय, तर श्री गणेशासाठी ओम गणगणपते नमः म्हणावे आणि स्वामी समर्थ महाराजांसाठी श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करावा. मोठी पूजा करता आली नाही तरी काही हरकत नाही. देवासमोर फक्त एक दिवा लावा, देवांचे स्मरण करा, देवांसमोर फुले अर्पण करा आणि राखी अर्पण करा आणि मनापासून प्रार्थना करा. ही भक्ती महत्वाची आहे. या वर्षी 28 ऑगस्टला वरदलक्ष्मी व्रतही आहे. त्यामुळे या व्रताच्याही दिवशी माता लक्ष्मीची ही सेवा करता येते. माता लक्ष्मी समोर तुपाचा दिवा लावावा, हळद कुंकू फुले अर्पण करावी, गोड नैवेद्य दाखवावा आणि ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करावा. या दिवशी शक्य असल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला अन्न धान्य अर्पण करावे, धान्य द्यावे, आपल्या क्षमतेनुसार दान करावे. घरामध्ये भांडण किंवा कोणाचेही वाईट बोलू नये आणि आनंदाने हा सण साजरा करावा. ज्या बहिणीचा भाऊ दूर राहतो, शक्य असल्यास राखी पाठवावी. प्रत्यक्ष भेटता आले नाही तरी फोन करून प्रेमाने शुभेच्छा द्याव्या, कारण भाऊ बहिणीच्या नात्यांमध्ये अंतर असले तरी प्रेमामध्ये अंतर नसावे. शेवटी एवढे लक्षात घ्या की रक्षाबंधन म्हणजे फक्त राखी धागा नाही, हा प्रेमाचा धागा आहे, हा विश्वासाचा धागा आहे, हा आपल्या माणसासाठी केलेल्या प्रार्थनेचा धागा आहे. ज्यांना भाऊ नाही आहे त्यांनी एखाद्याला भाऊ मानत असेल त्यांना सुद्धा या दिवशी राखी बांधू शकता. म्हणून यावर्षी रक्षाबंधनाला आधी देवाची सुद्धा पूजा करायची आहे, देवाला सुद्धा राखी बांधायची आहे. श्रीकृष्णाला महादेवांना राखी अर्पण करा, स्वामी समर्थ महाराजांना राखी अर्पण करा, गणपतीला राखी अर्पण करा आणि आपल्या कुलदेवताचा आशीर्वाद घ्या. त्यानंतर आपल्या भावाला प्रेमाने राखी बांधा. देवाकडे एवढीच प्रार्थना करा, हे देवा माझ्या भावाचे रक्षण करा, माझ्या बहिणीचे रक्षण करा, माझ्या आई वडिलांचे रक्षण करा, माझ्या संपूर्ण कुटुंबाचे रक्षण करा, आमच्या घरातील दुःख संकटे दूर करा, आमच्या घरात सुख शांती आरोग्य समाधान आणि आनंद सदैव राहू द्या. भगवान श्रीकृष्णांची कृपा आपल्या घरावर सदैव राहो, महादेवांचे आशीर्वाद राहो, श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा दृष्टी राहो आणि आपल्या कुलदेवतेची कृपा आपल्या संपूर्ण कुटुंबावर सदैव राहो. सर्वांना रक्षाबंधनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री कृष्णार्पणमस्तु.